आम्ही घडवितो उद्याचे भविष्य. इंजिनियर डॉक्टर स्पर्धा परीक्षेद्वारा अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून देणारी, पलूस तालुक्यात सातत्याने निकाल देणारी एकमेव अकॅडमी म्हणजे श्री समर्थ IIT आणि मेडिकल अकॅडमी पलूस. 10वी नंतर आपल्या मुलांसाठी अकॅडमी शोधताय तर आजच संपर्क करा. कराडची सुप्रसिद्ध श्री अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ IIT अँड मेडिकल अकॅडमीमध्ये JEE नीट MHCET साठी प्रवेश मर्यादित, माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण. तर मग आपल्या मुलांसाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कडेगाव तालुक्यातील टेंबू योजनेच्या पाण्यापासून अद्याप वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात टेंबू उपसा जलसिंचन योजनेच्या ओगलेवाडी येथील कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामभाऊ देशमुख यांची कडेगाव तालुक्यातील विविध गावातील टेंबू योजनेच्या पाण्यापासून वंचित भागास शाश्वतपणे तात्काळ पाणी उपलब्ध करून विविध समस्यांबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी सदर टेंबू योजनेच्या पाण्यापासून वंचित भागाचा सर्वे करून शाश्वतपणे पाणी मिळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव शासन दरबारी सादर करून त्यास मान्यता मिळून लवकरात लवकर पाणी देण्याचं आश्वासन राजन डवरी यांनी दिले. यावेळी कडेगाव तालुक्यातील मौजे कडेपूर येथील गरुडमळा, फडतरे डेअरी, व्यंकटराव यादव वस्ती व बिरोबा मंदिर परिसरात सुरली कालवा वितरिका क्रमांक 11 महालक्ष्मी तलावामधून मौजे उपाळी वांगी येथील टेंबू कालव्याच्या पूर्वेस पणाशी, चावराचे माळ मौजे उपाळी मायनी येथील अंतर्गत बाराभाई क्षेत्र, मौजे वांगरेठे येथील गावापासून उत्तरेकडील भाग, आयनांकेचा मळा, मौजे शाळगाव येथील नागुशेठचा मळा, वरचा बारखोल बाळाबापूंचा माळ, खालचा बारखोल मवट वस्ती, मौजे रायगाव येथील जाधवाचा माळ, वाघाची वस्ती, पाण्याची वस्ती, बडवे मळा, रामभाऊ फौजी वस्ती, मौजे शाळगाव येथील शामगाव रायगाव विस्तारित योजनेत समाविष्ट करणे, मौजे आमरापूर येथील खेराडेवांगी खेराडेविटा आमरापूर शिवनी फाटा चेकॉप पाईपलाईन दुरुस्ती, मौजे हनुमंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा पाठीमागील भाग, लवंडोबा मळा, मौजे येडे येथील कॅनोल ते भिलवडी तलाव बंदिस्त पाईपलाईनद्वारे तलावात पाणी सोडणे, मौजे तोंडली येथील टेंबू मेन कॅनोलच्या पूर्वेला लांडगेवाडी मळा वंचित क्षेत्रास पाणी, मौजे सासपडे येथील गावापासून उत्तर पश्चिम वंचित क्षेत्रास पाणी, मौजे सासपडे येथील गाडेकर मळा पेनपार ते सासपडे ओढा क्षेत्रास पाणी, मौजे तडसर येथील संपूर्ण गावास पाणी देणे, मौजे हिंगणगाव खुर्द येथील गावांचा पश्चिम भाग, सावंतमळा, जाधव मळा, पिराचा मळा, मधला मळा, बकाळकी म्हसोबाचा मळा क्षेत्रास पाणी, मौजे अपशिंगे येथील गावचा पूर्व पश्चिम भाग, पाणंदी दरे, कासारखोरे, गुळदरा पिंपळ, गुरवकी, विंचू काटा, मौजे कोतवडे येथील गावचा पूर्व पश्चिम उत्तर भाग बंदिस्त पाईपलाईन करणे, मौजे शिवाजीनगर येथील पवार राजकर जोडणारा साखव मुख्य वाडा साफ करणे, जुने शिवाजीनगर कॅनोल गळती काढणे, मौजे नेरली येथील सोनसळ घाट बंदिस्त पाईपलाईन करणे, मौजे नेरली येथील बनखडी येथे पूल बांधणे, क्षीरसागर वस्ती बंदिस्त पाईपलाईन करणे, मौजे वडिये रायबाग येथील बनखडी येथे पूल बांधणे, मौजे वडिये रायबाग येथील गणपती माळी घर ते दक्षिणेस ओढ्यापर्यंत बंदिस्त पाईपलाईन करणे, मौजे नेवरी येथील गावांतर्गत कुंभारकी जवळ नवीन दारे काढणे, मौजे येतगाव येथील खेराडे वांगी ते आनंदा मास्तर यांची जमीन आणि शंकर सूर्यवंशी जमीन पोटपाट उंची वाढवणे, मौजे खेराडे वांगी येथील आकाराम सुळे जगताप जमीन ते खेराडे वांगी तलाव बंदिस्त पाईपलाईन करणे, मौजे खेराडे वांगी येथील देवनगर वस्ती ते खेराडे वांगी तलाव पाईपलाईन करणे, मौजे कानरवाडी येथील डॉक्टर साळुंखे ते अण्णा V पाटील यांच्या जमिनीपर्यंत बंदिस्त पाईपलाईन करणे, मौजे कानरवाडी येथील लगाडे वस्ती ते नंदू पाटील व लालासाहेब जाधव यांच्या जमिनीपर्यंत व शशिकांत साळुंखे ते तुकाराम ज्योती साळुंखे यांच्या वस्तीपर्यंत बंदिस्त पाईपलाईन करून टेंबू उपसा सिंचन योजनेद्वारे टेंबू प्रकल्पातून शाश्वतपणे पाणी उपलब्ध होऊन सदर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सदर प्रस्ताव तात्काळ शासन दरबारी सादर होणार असून हा प्रस्ताव जलद गतीने मंजूर करण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झालेली असून लवकरच संपूर्ण कडेगाव तालुका दुष्काळमुक्त होणार असल्याची माहिती संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी ओगलेवाडी टेंबू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्यासह कडेगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.